अगदी सोपी क्विज आहेत, आपण घेऊयात ती सोबत. त्याच्यामध्ये एक 15-16 प्रश्न आहेत आणि सिम्पल येस नो प्रश्न आहेत. ते तू घेतलेस आणि ते आन्सर केलं की तुला बऱ्यापैकी एक आयडिया येईल की तुझं इंस्टाग्राम तू अजून इफेक्टिव्हली कसं मॅनेज करू शकते तुझं बिझनेस प्रमोट करायला. ॲक्च्युली इट्स अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह, कारण मला ही क्लॅरिटी खूप गरजेची आहे की मी खरंच करते ते बरोबर करते का. आपण आत्ता तुझा तो इनव्हिजिबिलिटी स्कोर जाणून घेऊयात. तर नक्कीच, मला लेट्स डू इट लाईव्ह. तर आता सगळ्यात पहिला सेक्शन जो आहे तो प्रोफाईलबद्दल आहे, राईट? तुझं इंस्टाग्रामच्या प्रोफाईलबद्दल. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे, इज युअर बायो 100% क्लिअर? म्हणजे जेव्हा कोणी नवीन येतो तुझ्या प्रोफाईलवर, अवनिसा क्रिएशनच्या प्रोफाईलवर, 3 ते 5 सेकंडमध्ये त्यांना कळतं का की अवनिसा क्रिएशन्स काय आहे? तुला काय वाटतं? आय थिंक नाही कळत, कारण मी आर्ट टीचर तिथे नाही टाकलंय. ओके, सो मग त्याचं उत्तर आपण नो देऊयात. दुसरा प्रश्न, इज युअर नेम सर्चेबल? म्हणजे तुझं जे नाव आहे तुझ्या बिझनेसचं की तुझ्या याचं युजर नेम ते सर्चेबल आहे का? अवनिसा क्रिएशन हे सर्चेबल नाव आहे असं मला वाटतं, कारण क्रिएशन्स आहे त्याच्यामध्ये. अवनिसा इज अ नाऊन अँड इट्स अ प्रॉपर नाऊन, सो इट्स अ सर्चेबल नेम ऑफ द ब्रँड असं मला वाटतंय. ओके. सो यू कॅन मार्क येस फॉर दॅट. हां, तुझं सर्चेबल आहे. इज युअर तिसरा प्रश्न, इज युअर पिक्चर अ पर्सन? तुझा जो प्रोफाईल पिक्चर आहे तुझ्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलचा, तो एक लोगो आहे का तुझा फोटो आहे का अवनिसा क्रिएशनचं काही आर्ट वगैरे तू टाकलंय? तो माझा फोटो आहे. तुझा फोटो? येस. सो येसला म्हण, विच इज गुड. डू यू हॅव वन क्लिअर लिंक? हे पण फार महत्वाचं आहे. आपलं काय होतं नॉर्मली, माझं लिंक ट्री आहे ऍक्च्युली. किती आहेत? हो, लिंक ट्री आहे तुझं. ते तर त्यांनी वर्स दिले. एक्झॅक्टली, तेच वाचते मी. आय मीन इट्स नॉट अ बॅड आयडिया. लिंक ट्री नॉर्मली म्हणजे कोणासाठी चांगलं असू शकतं माहिती का? प्रोफेशनल जे असतात ना, किंवा त्यांना म्हणजे 5 ठिकाणी तुमच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे लिंक्डइनवरही आहे, तुमचे पब्लिकेशन पेपर वेगळ्या ठिकाणी आहे. मग मे बी फॉर देम लिंक ट्री. तुझ्या प्रोफाईलचा मेन पर्पज हे पाहिजे की जर प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर असला त्याला ते एका लिंकमध्ये तो क्लिक करून कस्टमर पे झालं पाहिजे. म्हणजे कन्फ्युजन नको. जेवढं तू फ्रिक्शन कमी करशील, राईट, तेवढं बेटर. सो आय वुड रेकमेंड की तू एकच लिंक टाक, मे बी तुझ्या वेबसाईटची, कारण तिथून कॅलेंडलीवरनं ते पेमेंट वगैरे होऊ शकतं, राईट? सो तुझ्या वेबसाईटची लिंक वुड बी अ नाईस चेंज. आय थिंक आय शुड लुक इनटू इट. ओके, सेक्शन 2, डिड यू पोस्ट 3+ रील्स दिस वीक? नो. आठवड्याला ॲटलिस्ट 3 रील्स टाकते का? रील्स हा प्रकार इंस्टाग्रामसाठी फार महत्वाचा आहे, एस्पेशली तुझ्या केसमध्ये, कारण रील्स जातात नवीन लोकांसमोर. रील्सच जातात, पोस्ट नाही जात आणि स्टोरीज तर बिलकुल नाही जात. जर तुला नवीन लोकांसमोर जायचं असेल तर रील्स हाच एकमेव पर्याय आहे इंस्टाग्रामवर. हां, तर मग नो आहे याचं उत्तर, राईट? व्हॉट इज कराउजल? कराउजल म्हणजे इंस्टाग्रामवर तू कधी कधी असे पोस्ट बघितले असतील बघा, असे 5-6 चित्र असतात आणि यू बेसिकली जस्ट लाईक इट्स लाईक स्क्रोल होतात ते. दोज आर कॉल्ड कराउजल्स. ओके, लॉट ऑफ पीपल कराउजल आहे ना, तुम्ही नॉलेज शेअरिंगसाठी किंवा लोकांना शिकवायला ते यूज करतात. अनालिटिक्समधनं कळून चुकलं की कराउजल पोस्ट फार एंगेजिंग असतात, लोकांना आवडतात, कारण त्याच्यामध्ये एक तर म्हणजे दे रीड ॲट देअर ओन पेस. दे काइंड ऑफ लाईक एक्झॅक्टली ते स्वतः थोडासा विचार करताय, वाचतायत, आणि इट्स नॉट रील इज कसं लाईक इट्स व्हेरी लाईक ऑन युअर फेस डायरेक्ट अँड देर इज लाईक ॲक्शन हॅपनिंग. कराउजल इज लाईक मोर थोडंसं यू टेक इन द मेसेज और वॉट एव्हर द लर्निंग वाचतात लोक असं. एक्झॅक्टली. सो कराउजल आठवड्यातून एकदा तरी टाकायला पाहिजे असं म्हणताय, पण तू टाकतच नाही असं मला वाटतंय. डिड यू शो युअर फेस और व्हॉइस टुडे? नो फॉर दॅट. ओके. डिड यू पोस्ट ऑन युअर स्टोरीज? एक स्ट्रॉंग कनेक्शन तू एस्टॅब्लिश करू शकते स्टोरीज थ्रू. दिवसाला एक स्टोरी टाका असं सांगितलंय, तर त्याला पण आपण नो करूयात. आणि आता सगळ्यात शेवटचा नाही पण तिसरा सेक्शन, तुझी सेल्स सिस्टम. म्हणजे बेसिकली इंस्टाग्राममधनं तू सेल वगैरे किंवा सेल्ससाठी काय करते? मी ॲक्च्युली क्रोशेचे कंदील हे केले होते, तर मी अख्खाच्या अख्खा कंदीलच ॲज अ प्रॉडक्ट मी ॲक्च्युली इंस्टाग्रामवर टाकून पाहिलंय. तू तुझ्या पोस्टमध्ये लोकांना तू एनकरेज करते का की डीएम करा? म्हणजे डज एव्हरी पोस्ट आस्क फॉर अ डीएम? नो. डू यू यूज पोल्स और क्वेश्चन अँड आन्सर स्टिकर्स? पोल्स
हा जो कंटेंटचा प्रकार आहे हा लोकांना फार आवडतो, एंगेजिंग असतो. म्हणजे येस नो टाईप. येस नो टाईप, किंवा मग तू त्यांना विचारू शकते व्हॉट इज युअर फेवरेट टाईप ऑफ पेंटिंग, ॲक्रेलिक आहे, ऑइल आहे, कॅनव्हास आहे का चारकोल आहे. आणि पीपल लव्ह टू एक्सप्रेस देअर ओपिनियन्स. म्हणजे लोकांना आवडतं, राईट. हे सायकोलॉजिकल ट्रिक आहे. लाईक ओके, त्यांना एंगेज, म्हणजे भरपूर लोकांना आर्टमध्ये इंटरेस्ट नसतो पण ते क्लिक करतील. इट्स अ सायकोलॉजिकल ट्रिक. सो ऑलवेज पोल्स, क्विज असे फॉर्मॅट यूज करायचे कंटेंटमध्ये, कारण त्याच्याने एंगेजमेंट भरपूर वाढतं. ओके. डू यू रिप्लाय टू एव्हरी DM अँड कमेंट? आय थिंक येस यू डू. हो, आय डू. येस. डू यू कमेंट ऑन अनदर पेजेस? समटाइम्स. या, सो येस. बरोबर. त्याच्यामुळे प्लॅटफॉर्म्सवर जेवढं तुम्ही स्वतःच्या कंटेंटवर एंगेज तर कराच, ते तर मस्ट आहे, पण थोडाफार वेळ दुसऱ्याच्या कंटेंटवरही द्या, की ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे. करेक्ट. आणि तुझ्यासाठी महत्वाचं आहे ते, कारण तुला नवीन लोकांपर्यंत रीच व्हायचं आहे. सो त्याच्यासाठी ते करणं आवश्यक आहे. ओके. आणि आता सगळ्यात शेवटचा सेक्शन 4, आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे की तू तुझ्या अनालिटिक्स, त्याचा अपडेट येतो, मी ते बघते आणि बंद करते. ओके, म्हणजे बघतेस तू, राईट? हा, मी बघते पण ते. ओके, सो लेट्स आन्सर येस. सो आता झालेत सगळे प्रश्न. आता तू शो मी माय स्कोर कर, क्लिक. ओके, काय आलंय वरती? यू आर स्ट्रगलिंग. तर स्ट्रगलिंग बेसिकली इट्स नॉट अ बॅड स्कोर. ओके, स्ट्रगलिंग इज द मिडल टायर. म्हणजे यू आर नॉट लाईक रिअली बॅड, यू आर नॉट एक्सलंट ऑल्सो. म्हणजे तुला माहिती आहे की ते महत्वाचं आहे, बट यू कॅन स्टील इम्प्रूव्ह. दॅट इज वेअर स्ट्रगलिंग इज, विच इज अ गुड साईन. ओके. आता बेसिकली तुला काय करायचं, ही आम्ही तुला क्विजचे याचे डिटेल्स देऊ, पण हे जे प्रत्येक प्रश्न जो आपण डिस्कस केला ना, त्याच्यावरती तू थोडंसं काम कर तुझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलमध्ये. म्हणजे मग तुझी प्रोफाईल, आपण जे म्हटलं की लिंक्स मे बी एवढ्या नको, एकच लिंक टाक. तुझ्या प्रोफाईलवर अगदी क्लिअर झालं पाहिजे, जसं तू म्हटलं की आर्ट टीचर, ही फ्रेज फार महत्वाची आहे. टाकलंय आणि पण जर तुझं हिरो प्रॉडक्ट टीचिंग आहे, राईट, तर ते टाकून दे. ओके. तुझं एक मे बी एक सिस्टम बनव की तू आठवड्याला 2-3 रील्स काहीतरी मे बी शनिवारी तू रेकॉर्ड करशील, आणि त्या आठवड्यावर त्या हळूहळू 3 वेळेस तू पोस्ट करशील, तसं एक कंटेंटचा प्लॅन बनव. ह्या अशा सगळ्या गोष्टी तू जरा विचार कर ह्या प्रश्नांना घेऊन, आणि ट्राय टू इम्प्रूव्ह युअर इंस्टाग्राम ग्रेड. कारण मला असं वाटतंय की तुझा जो मेन चॅलेंज आहे टू अट्रॅक्ट नंबर ऑफ पीपल टू युअर वेबसाईट, तो कंटेंट थ्रू आरामात फिक्स होऊ शकतो. राईट. ऍक्च्युली म्हणजे हे वाचल्यानंतरही मला असं वाटतं की हो, ऍक्च्युली होऊ शकतं, आणि थोडं ऑर्गनाइज झालं आणि थोडं लिटरली याच्यामध्ये असं फॅन्सी काही नाही. इफ यू थिंक अबाउट इट, तू ऑलरेडी इंस्टाग्रामवर आहेस, तू ऑलरेडी कम्फर्टेबल आहेस प्लॅटफॉर्मला घेऊन. तुला फक्त थोड्या बारीक गोष्टी फिक्स करायच्या आहेत, आणि एक कंटेंट प्लॅन बनवायचा आहे, आणि तुला लगेच रिझल्ट दिसतील. तू ह्या क्विजमधल्या जर स्टेप्स फॉलो केल्या, आणि तुझा जर इंस्टाग्राम आपण जर प्रोफाईल तुझी जर तू चांगली केलीस, ओके, तर तुझा रीचचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी फिक्स होऊ शकतो.